नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो, हा आपला पोलीस भरती विषयीचा तिसरा व्हिडिओ आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर चला वळूया प्रश्नांकडे। पहिला प्रश्न, भारताच्या संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? तर भारताच्या संसदेमध्ये अप्पर हाऊस राज्यसभेला म्हटले जाते। अनुक्रमांक म्हणजे काय आहे? तर अनुक्रमांक म्हणजेच अणूतील प्रोटॉनची संख्या। पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। तर भारत छोडो चळवळीत सातारा येथे समांतर सरकार कोणी स्थापन केले? तर मित्रांनो, भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येथे समांतर सरकार हे नाना पाटील यांनी स्थापन केले। पाचवा प्रश्न, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर सन 1940 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली। पुढचा प्रश्न बघूया, मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत। तर महाराष्ट्रामधील 2 आणि गोव्यातील 1 म्हणजेच नागपूर व औरंगाबाद आणि पणजी अशी 3 खंडपीठे मुंबई उच्च न्यायालयाची आहेत। प्रश्न क्रमांक 7, भारतात आलेले पहिले युरोपियन कोण होते? तर भारतात आलेले पहिले युरोपियन हे पोर्तुगीज होते। तर भारत सोडणारा शेवटचा युरोपीय देश कोण होता? तर भारत सोडणारा शेवटचा युरोपियन देश हा पोर्तुगीज होता। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? तर महाराष्ट्रामधील नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ ही सांगली या शहरामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते। सन 1910 मध्ये प्रयागराज येथे भारत स्त्री महामंडळाची स्थापना कोणी केली? तर सरला देवी चौधुराणी यांनी सन 1910 मध्ये प्रयागराज येथे भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली। तर मित्रांनो, अलाहाबादचे नवीन नाव हे प्रयागराज हे आहे। तर शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्री दिला? तर शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजास राजश्री दिला। पुढचा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखक हे महात्मा फुले हे आहेत। तर मित्रांनो, या प्रश्नाला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण हा प्रश्न प्रत्येक वेळी विचारला गेलेला आहे। तर 15वा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली। तर हा पण प्रश्न तुम्ही स्टार करून ठेवा। पुढचा प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 17, कोराडी व खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी व खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे लोकमान्य टिळक होते। प्रश्न क्रमांक 19, 2 रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर किती असते? तर 2 रेखावृत्तांमधील सर्वात जास्त अंतर हे विषुववृत्तावर 111 किलोमीटर एवढे असते। तर स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक हे शोभा डे या आहेत। पुढचा प्रश्न, राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? तर राज्यांचा आकस्मिक निधी हा राज्यपालांच्या अखत्यारीत असतो। कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणतात? तर बंगळुरू या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटलं जाते। तर नियोजित आलेवाडी बंदर कुठे आहे? तर नियोजित आलेवाडी बंदर हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। स्पायरो गायरा हे कोणते शैवाळ आहे? तर स्पायरो गायरा हे हरित शैवाळ आहे। प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती लागवट ही 1980 मध्ये लागू करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे। तर मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे।
तर महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तर भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली? तर भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. तर मित्रांनो, पहिल्यांदा 1962 मध्ये, दुसऱ्यांदा 1971 मध्ये आणि तिसऱ्यांदा 1975 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. शुष्क म्हणजेच कोरडा बर्फ कशाला म्हटले जाते? तर शुष्क बर्फ हे घन कार्बन डायऑक्साईडला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30. भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता आहे? तर भारतातील सर्वात पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र हा आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे महाकाव्य हे महाभारत हे आहे. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर हडप्पा संस्कृतीचा शोध हा दयाराम साहनी यांनी लावला. तर दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध हा 1921 मध्ये लावलेला आहे. 33वा प्रश्न, भारतातील पहिली महिला शासक कोण आहे? तर भारतातील पहिली महिला शासक ही रजिया सुलतान ही आहे. तर भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण आहे? तर भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक हा सिकंदर हा आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक छापणारा पहिला देश कोणता आहे? तर पुस्तक छापणारा पहिला देश हा चीन हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोहनजोदारोचा शोध कोणी लावला? तर मोहनजोदारोचा शोध हा 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी लावलेला आहे. तर जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत? तर जगातील पहिली महिला पंतप्रधान या श्रीलंका या देशातील सिरिमाओ भंडारनायके या आहेत. तर विमानाचा शोध कोणी लावला? तर विमानाचा शोध हा राईट बंधू यांनी लावलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 39, जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर हे जपान या देशातील टोकियो हे आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात लहान महासागर हा आर्क्टिक महासागर हा आहे. पुढचा प्रश्न बघूया, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर अमेरिकेतील नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती आहे. तर वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. आणि वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे मित्रांनो? तर 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु म्हणजेच त्याला आपण बृहस्पती असं सुद्धा म्हणतो, हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. पुढचा प्रश्न, सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले 3 देश कोणते आहे? तर चीन, भारत आणि USA हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले 3 देश आहेत. मित्रांनो, USA म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर एकूण महासागर किती आहेत? तर 5 महासागर पृथ्वीवर आहेत. तर पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर 7 खंड पृथ्वीवर आहेत. तर जगात सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर जगातील सर्वात उंच धबधबा हा व्हेनेझुएला या देशातील एंजेल धबधबा हा आहे. 50वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तर गंगा नदीची लांबी ही मित्रांनो 2525 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. संविधान तयार करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर संविधान तयार करणारा जगातील पहिला देश हा USA हा आहे, म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर केव्हा अणुबॉम्ब हल्ला केला? तर 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला होता. तर अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर केव्हा अणुबॉम्ब हल्ला केला? तर मित्रांनो, लगेच त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला होता. तर जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी हा जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे. तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे मित्रांनो? तर चीन हा जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. प्रश्न क्रमांक 55, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. तर जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे फूल हे राफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठे फूल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 58, जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे धरण हे चीन या देशामध्ये असलेले थ्री गॉर्जेस डॅम हे धरण आहे. तर भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60, कोणत्या वर्षी गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? तर सन 1933 मध्ये गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये कुनो हे राष्ट्रीय उद्यान आहे. शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर यशवंत पाटण हे शेकोटी या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर युगंधरा या कादंबरीच्या लेखिका या सुमती क्षेत्रमाडे या आहेत. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर राजेंद्र मलुसे हे स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक आहेत. तर कल्पनेच्या तीरावर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कल्पनेच्या तीरावर या कादंबरीचे लेखक वि वा शिरवाडकर हे आहेत. तर मित्रांनो, त्यांनाच आपण कुसुमाग्रज असं सुद्धा म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी हेल्प होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राची बीजमाता म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते. गाव पांढर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आप्पासाहेब यशवंत खोत हे गाव पांढर या कादंबरीचे लेखक आहेत. गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर नामदेव ढसाळ हे गोलपीठा या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत. तर ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? तर ग्लुकोमिया हा आजार डोळे या अवयवास होतो. पुढचा प्रश्न, मानवी आहारातील कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? तर मित्रांनो, मानवी आहारातील कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. तर कर्बोदकालाच आपण कार्बोहायड्रेट्स असं सुद्धा म्हणतो. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक हे शिवाजी सावंत हे आहेत. तर ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक किमान वय किती आहे? तर भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक किमान वय हे 35 वर्ष एवढे आहे. पुढचा प्रश्न, चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? तर चिकनगुनिया हा रोग विषाणूपासून होतो. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर इमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. तर फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर फकीरा या कादंबरीचे लेखक हे अण्णाभाऊ साठे हे आहेत. 80वा प्रश्न, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पांगिरा या कादंबरीचे लेखक हे विश्वास महिपाती पाटील हे आहेत. तर मित्रांनो, जेवढेही मी पुस्तकांची नावे सांगितलेली आहेत तेवढ्या पुस्तकांची लेखक तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? तर आर्क्टिक हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे. तर महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकदाच अध्यक्ष राहिलेले आहे आणि हे अधिवेशन कुठे भरले होते मित्रांनो? तर हे अधिवेशन 1924 मध्ये बेळगाव येथे भरलेले होते. तर वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात? तर वाऱ्याचा वेग हा नॉट्स या परिमाणात मोजतात. मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन,
फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना फ्रंटियर गांधी किंवा सरहद्द गांधी किंवा सीमांत गांधी म्हणून ओळखले जाते. होम रूल लीगची स्थापना कुठे करण्यात आली? तर होम रूल लीगची स्थापना ही अड्यार या ठिकाणी करण्यात आली. तर अड्यार हे ठिकाण चेन्नई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, होम रूल लीगची स्थापना ही 1916 मध्ये करण्यात आलेली होती. तर आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतल्यावर त्याला कोणती नावे दिली? तर आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतल्यावर त्याला म्हणजेच अनुक्रमे शहीद व स्वराज्य अशी नावे दिली. तर अंदमानला शहीद असं नाव आणि निकोबारला स्वराज्य असं नाव देण्यात आलं होतं. तर लाळ कशाचे पचन करण्यास मदत करते मित्रांनो? तर लाळ हे स्टार्चचे पचन करण्यास मदत करते. पुढचा प्रश्न, रक्तातील ग्लुकोजचा स्तर कसा व्यक्त केला जातो? तर मित्रांनो, रक्तातील ग्लुकोजचा स्तर हा मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर असा व्यक्त केला जातो, म्हणजेच mg/dl असा व्यक्त केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? तर हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षातून एकदा दिसत असतो मित्रांनो. तर महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता आहे? तर महाराष्ट्रातील नेरळ या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता आहे. तर इंद्राची नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर अमरावती हे इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. तर कोणता वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो? तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. तर ॲल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो? तर ॲल्युमिनियम हा धातू बॉक्साईट या खनिजापासून तयार केला जातो. तर मित्रांनो, शेवटचे 5 प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया प्रश्नांकडे. कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर चालू ठेवीवर बँक व्याज देत नाही. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? तर आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ ही बिकानेर या ठिकाणी आहे. तर बालगंधर्व हे कोणाचे टोपण नाव आहे? तर मित्रांनो, बालगंधर्व हे नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. शेवटचा प्रश्न, भारतात ग्राहक संरक्षण कायदा केव्हा पास झाला? तर भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 या वर्षी पास झाला. धन्यवाद मित्रांनो.